नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. बोला. हे लोखंडी घाण्याचं त्याच्यातून ह्याच्यात तेलाचे घटक बदलले जातात. हां, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे. हे पण तेल ओरिजिनलच, त्याला थोडी उष्णता लागल्यामुळे त्याचे घटक बदलतात. लाकडी घाण्यात आणि लोखंडी घाण्यामध्ये काय फरक पडतो? आणि हे जे आपण विकतचं घेऊन येतो ते कलरमध्ये तर आपल्याला दिसतंय, परंतु ह्याच्यामध्ये फक्त इसेन्स. साहेब नमस्कार. हां, हे जे आहे 15 लिटरच्या डब्यामध्ये त्याच्यामध्ये इसेन्स असतो. हां, ह्याच्यामध्ये हे पण ओरिजिनलच, फक्त लोखंडी घाण्यामुळे थोडे घटक कमी होतात. आणि हे ओरिजिनल कच्ची घाण्याची. जरा कुतूहल वाटलं. कुठली उष्णता असते याला. कच्चं पोलीस अधिकारीच्या खुर्चीवर बसलेले आमचे साहेब तेल आणि आज दुकानाच्या कल्ल्यावर उभे राहिलेले सेठ. आरोग्यदृष्ट्या हा प्रवास मला योग्य काय काय तुम्हाला काय वाटतं आरोग्यदृष्ट्या किंवा काय? गेले 40-50 वर्षाच्या पूर्वी आज आपण महर्षी ऑइल मिल या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या समोर आपण बसलेलो आहोत. अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि ज्यांचा दरारा होता अशा ताकोले साहेबांशी आपण आज संवाद साधणार आहोत. परंतु संवाद तो साधत असताना एक यशस्वी व्यावसायिक आणि एक वेगळे अशी वाट निवडलेले आदरणीय कमलाकरजी ताकोले साहेब यांच्याबरोबर प्रवास करतात. साहेब नमस्कार. साहेब, अनेक वेळा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो. पोलीस स्टेशनमध्ये तुमचा तो रुबाब, तुमचा तो तिथं असणारा तुमचा दरारा आम्ही असं जवळून बघितलेला आहे. आणि आज सेवानिवृत्तीनंतर तुम्ही या पद्धतीनं एक यशस्वी व्यावसायिक म्हणून तुमच्याकडे पाहत असताना खरं तर मला कुतूहल आहे की काय ही वाट का निवडली? सेवानिवृत्तीनंतर हा व्यवसाय का निवडला तुम्ही? लोक शक्यतो रिटायर झालं की म्हणतात आता आपण निवांत राहू, परंतु शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे काही नेहमी मला प्रयोग करायची सवय. म्हणजे पोलीस खात्यात सुद्धा मी असे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. शेतीतही करतो. आज माझ्याकडे शेतामध्ये जवळजवळ 23 वर्षाची आंब्याची बाग. हे करत असताना मधल्या कोरोनाच्या काळामध्ये हे तेलाचं महत्व लोकांना जाणवलं आणि लोक लाकडी घाण्याकडे वळाले. जे 40-50 वर्षापूर्वी लोक लाकडी घाण्याशिवाय तेल खात नव्हते, कारण फिल्टर तेल नव्हतं. त्या आपण घाण्यावर जायचो, तिथून तेल गाळून आणायचो, तेच तेल वर्षभर असायचं. दरम्यान ह्या कोरोनाच्या काळात याच्यावर एक बऱ्यापैकी अभ्यास केला माझ्या कुटुंबाने आणि विचार केला की रिटायरमेंट नंतर एक सजग प्रोजेक्ट आपण चालू करतो तर निश्चित आपण म्हणजे व्यावसायिक तर होऊ, नो डाऊट, पण लोकांच्या आरोग्यावर एक चांगलं काम करू. आज मी या ठिकाणी शेंगदाण्यापासून ते बदामापर्यंत 7 प्रकारचे तेल लाकडी घाण्यावर काढतो आणि पूर्णपणे ओरिजिनल तेल लाकडी घाण्याचं. गेले 3 वर्ष आपण व्यवसायात काम करतोय. लोकांचा प्रचंड विश्वास आहे. जर तुम्ही लोकांना ओरिजिनल दिलं तर लोक कुठल्याही किमतीला घ्यायला ते तयार आहे. म्हणजे काहीच महाग हे महाग आहे. नॉर्मल तेल मिळतं 140-150 रुपये लिटर आणि हे तेल मिळतं 300-350 रुपये लिटर. खोबरेल तेल, तिळाचं तेल, हे प्रचंड औषधी तेल आहे. म्हणजे सगळेच तेल. म्हणजे बऱ्याचदा सांगतात की जर तुम्हाला शुगर कंट्रोल करायचं असेल तर करडईचं तेल खावा म्हणून. हे तेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. हे करत असताना याच्यावर आपण जवळजवळ 1.5 वर्ष अभ्यास केला. नुसतंच तेल घाण्यात चालू केला तर तो परवडत नाही अजिबात. तर तेलाबरोबर इतर काही जे घटक की जे आपण 40-50 वर्षापूर्वी शेतकरी खात होते, तर त्या काळात शेतकरी तूप जास्त खात, गुळाचा जास्त वापर करत होता. तर ह्या सगळ्यांचा एक वेगळ्याच पद्धतीने स्टडी केल्यामुळं आपल्याला एक दिशा मिळाली की याच्यामध्ये नक्की काय करता येते. आणि त्यानुसार आता आपल्याकडे सगळे मिळून एक 28-30 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये कडधान्य आहेत 6-7 प्रकारची, 2 प्रकारच्या डाळी आहेत. म्हणजे आपण फक्त उडदाची डाळ आणि घेवड्याची डाळ एवढ्या 2च डाळी विकतो. का तर त्या
शरीराला जास्त फायदेशीर आहे. तसंच बाकीचं आपले काही नातेवाईक क्वालिटी वस्तू बनवून देतात. त्याच्यामध्ये कुरडे आहे, पापड आहे, सांडगे आहेत, मसाले आहेत, चटण्या आहेत. पण हे काही ठराविकच, म्हणजे असं आता बऱ्याच मसाले म्हटलं की 10-20 प्रकार असतात. आपल्याला तसं करायचं नव्हतंच. आपण आता मसाल्यात फक्त काय करतोय, काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर, म्हणजे नेहमीच्या वापराची आपली जी ज्या दररोज- सातत्यानं लागतात, हां. रोज लागतात. जे कुटुंबामध्ये दररोज वापरले जातात. आणि माझ्या इथं कस्टमरचा एवढं सॅटिस्फॅक्शन आहे की कस्टमर स्वतःहून त्याच्या प्रतिक्रिया देतात. म्हणजे तिथून सांगतात, हो सर खोबरेल तेल एक नंबर. हां. अशी ज्यावेळी आम्हाला प्रतिक्रिया मिळते ना, त्यामुळे ते आणखी काम करायचं उत्साह वाटतो. उत्साह वाटतो. आणि रिटायरमेंट नंतर काय करायचं, शेती होती आपल्याकडे नो डाऊट, पण शेतीत गेलो तर मग ते तिकडे शेतकऱ्याचं जीवन सुरू झालं की माणूस एका वेगळ्या प्रकारात जातो. मग ते शेती परवडत नाही, अनेक अडचणी. त्यापेक्षा याच्यामध्ये 2 पैसे कमी मिळतील, हां. परंतु आपण व्यवस्थित कमीत कमी जेवढं गुंतवणूक केली तेवढं तरी भांडवल जागेवर राहील ही आता याच्यामध्ये. तुम्ही सांगितलं की आम्ही उडदाची डाळ आणि ह्याची डाळ हो. येतो, जेवढ्याची डाळ. जेवढ्याची डाळ. साधारण या डाळी आणि उडीद हे कुठून उपलब्ध करतात? ते शेतकऱ्यांकडून घेता का मार्केटमध्ये? बरोबर. हे वाघोली म्हणून सातारा जिल्ह्यात गाव आहे, ओके. तिथं आपलं एक नातेवाईक आहे. हां. ते ह्या डाळी वगैरे बनवून आपल्याला देतात. हां. कडधान्य गोळा करतात. 30-30 किलोचे कट्टे झाले की आपण त्याच्यावरून तो माल इकडं घेऊन येतो. त्यामुळं 99% हा शेतकऱ्यांचाच माल विकायचा. शेतकरी तू डायरेक्ट ग्राहक असा Direct तुम्ही ग्राहक. तुमच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत चांगलं पोहोचत कसं त्यामुळे शेतकऱ्यांना पण 2 पैसे जादा मिळून जातात. यावर्षी कडधान्य म्हणजे प्रचंड महाग झालेले आहे. गेल्या वर्षी आपण कडधान्य विकत होतो 100 रुपयाच्या आसपास किलो. आज तीच कडधान्य 160 आणि 180 रुपये किलो विकत. गेल्या वर्षी पावसाचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळं आता या वर्षी पाऊस चांगला आहे, त्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे भाव कमी येतील असं वाटतं. म्हणजे 50 रुपये किलो असं आपण आता इंद्रायणी तांदूळ विकतो. मी गेल्या वर्षी 50-55 रुपये किलोने विकला. आज मला 70 रुपये किलोने विकावं लागतं. का तर तांदळाचं शॉर्टेज आणि क्वालिटी माल मिळत नाही. क्वालिटीची तुम्ही तिथं तडजोड करा. तिथं तडजोड करायची. कस्टमरला सहज सांगायचं बाबा 5 रुपयानं महाग करावं लागलेलं आहे, क्वालिटी मग. आणखी काय काय आहे तुम्ही त्याच्याबरोबर? याच्यामध्ये आपल्याकडं आता तूप आहे, मध आहे, गुलकंद आहे. बऱ्याचदा शरीरासाठी लोकांना, अनेक लोकांना एरंडेल तेल लागतं, ते आहे. बदामाचं तेल आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे तेल आणि हे बाकी 15-20 आयटम असे म्हणून एक 27-28 आयटम आपण येतो. त्याच्यामध्ये अडचण फक्त एकच, ही पेंड मोठी असते. त्या पेंडीला जसं खपरी पेंड किंवा गोळी पेंडला उठाव असतो, तसा ह्या पेंडीला उठाव कमी राहतो. परंतु लोकांमध्ये जागृती व्हायला लागली, कारण ह्या पेंडीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त राहतं. शेतकरी मागणी करतायत, होईल हळूहळू. म्हणजे मग ती पेंट जर कुठल्या शेतकऱ्याला हवी असेल तर तुमच्याकडं त्या पद्धतीनं उपलब्ध हो आहे. हो. आणि आहेत ना मॅडम, 200-200 किलो पेंड एका वेळी घेऊन जाणारे शेतकरी आहेत. हां. त्यामुळं आणि आपण साधारण नवीन त्याचे दर कसे असतात पेंडीचे? ॲव्हरेज दर त्याचा 40 रुपये किलो आहे. हां. म्हणजे शेंगदाणा, तीळ, खोबरं हे ॲव्हरेज 40 रुपये किलो आणि करडे आणि सूर्यफुली 25 रुपये किलो घ्यायचे. तर ते लोक घेऊन जात असतात. तुम्ही मागितलं तर किंवा आपण जे स्क्रीनवर नंबर दिलाय त्याच्यावर संपर्क साधला तरी तुम्ही हो, हो, हो. उपलब्ध होऊ शकतो. हो, अगदी अगदी. तर साधारण हे जो माल येतो साधारण शेंगदाणा असेल, खोबरा असेल बरोबर. किंवा जे असेल, हा माल कुठून येतो आणि तो काय आहे त्याच्या आता पद्धतीने? शेंगदाणा, खोबरं, तीळ हां. हे आपल्याला मार्केटमधून घ्यावं लागतं, हां. मार्केट यार्डमधून. हां. तर त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गोष्ट क्वालिटीची. हां. शेंगदाणा दाखवलं ना. आता हा शेंगदाणा, हां. हा गुजरात शेंगदाणा म्हणतात, त्याला तेलाचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही पहा, एक सुद्धा शेंगदाणा तुम्हाला खराब दिसणार नाही. सेम प्रत्येक मालाचं. खोबरं सुद्धा एक नंबर खोबरं असतं. म्हणजे अगदी छोटा तुकडा सुद्धा आपण खराब त्याच्यामध्ये मशीनमध्ये टाकतो. कारण का, तो लोक हे खाण्यासाठी वापरतात. बरोबर. आणि खरं ती व्यवसायाची यश किंवा व्यवसाय लोकांचा विश्वास तो याच्यावरच आहे. याच्यावर
नक्कीच. आता साधारण हे बघितलं की आपण कोंढवा रोडवर आहे, म्हणजे सासवड ते कोंढवा रोड जाणाऱ्या या रोडवर तुमचं हे दुकान आहे. ही बरोबर. तुमची स्वतःची जागा आहे का भाड्याची जागा? नाही, ही जागा भाड्याची आहे. हा. त्याच्यावरही आपण अभ्यास केला की बाबा नक्की कुठं चालू करायचं. हा. एक तर हा व्यवसाय चालू करताना सगळे निगेटिव्हमध्येच होते हा. की कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. हा. आणि सुरुवातीला तसं वाटणं पण फार होतं. म्हणून म्हटलं सिटीच्या बाहेर जाऊ, म्हणजे खर्च कमी होतो. हा. म्हणजे याच्यामध्ये भाड्याचं- भाड्याचा जागा विषय आला, जागा भाडं आलं, कामगार आलं. आणि मग आता गेले आपण 3 वर्ष काम करतो याच्यामध्ये. हा. नक्कीच हे भविष्यात फायदेशीर जाणार आहे एवढं मात्र नक्की. साधारण गुंतवणूक किती आहे याच्यामध्ये या वर्षात? आणि अपेक्षित- मशिनरी कोणकोणती आणि आता कोणती उपलब्ध झाली? आता आपल्याकडे 3 मशीन आहे. हा. ते ओरिजिनल लाकडी घालणे याची ॲव्हरेज किंमत 2.5 ते 3 लाख रुपये. एका मशीन. हा, एका मशीनची जवळजवळ 7-8 लाख रुपये मशीनला जातात. हा. बाकी एक भांडवल म्हणून 10 ते 15 लाख रुपये. तुम्ही जसा माल खरेदी करा, हा. जर तुम्ही जितकी माल समजा मिळेल. शेंगदाणा आहे, हा. सुरुवातीला आपण कमी शेंगदाणा आणतो, आता आपण 20-30 पोती शेंगदाणा आणतो. हा. तर त्यासाठी लाख 1.5 लाख रुपये भांडवल लागतं. बरोबर. त्यामुळे भांडवलाचं प्रमाण नक्कीच वाढलं ह्याच्यामध्ये. हा. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त पैसे भांडवल म्हणून लागतंय हा. ही वस्तुस्थिती. परंतु ते जसं मागणी वाढते तसं जर पुरवठा करावा लागतो, त्यामुळे भांडवल वाढतं. बरोबर. असं त्यातला विषय. आता ह्या 3 मशीन आपण पाहतो, मग त्या वेगवेगळ्या का हो, फक्त वेगवेगळ्या. गाड्या ह्याच्यासाठी वापरता का त्या? त्याच्यात एक सेपरेट कंपनीतली मशीन आहे. हा. त्याच्यामध्ये फक्त मोहरी आणि करडईचं तेल, हा. की जिला वास येतो, हा. तो वास इतर त्याला इथं मिसळून त्याला नये. मिसळून आहे. बरोबर. समोरची मशीन आहे ती मॅक्झिमम शेंगदाण्यासाठी. हा. की लोक उपवासाला तेल वापरतात, हा. बरोबर. त्याच्यावर कंटिन्यू शेंगदाणा चालवायचा. हा. दुसरीकडे खोबरं आणि तिळ या एकत्र मग चालवायचं. इकडं असं. त्यामुळे असं 3 मशीन म्हणजे ज्याला कोणाला व्यवसाय करायचा त्याला अशा पद्धतीनं 3 मशीन असणं गरजेचं आहे. अवघड होत पडतं हे करणं. हा. की 3 मशीन घेऊन चालवणं. शक्यतो लोक एकाच मशीनवर चालवतात हा. आणि त्यांचंही काही चुकीचं नाही. बरोबर आहे. कारण ह्याला मार्जिन फार कमी आहे. हा. शेवटी दुकानदाराला आपण माल घेऊन गेलो तर तो काय म्हणतो, की आम्हाला हे तेल एवढ्यात मिळते, तुमचं इतकं तुमचं मागतं. एवढं बरं. मागतं. म्हणजे मी जर दुसऱ्याला विकायला दिलं त्याला कुठेतरी 50-60 रुपये एका बॉटल मागून मिळतात. तेच त्यांनी बाहेरनं तेल घेतलं, म्हणजे दुसऱ्या दुसरं पिशवीचं तेल घेतलं तर त्यांना 1 किलो मागच 100 रुपये पण मिळून जातात. प्रॉफिट. हा. त्यामुळं लोकांचा तो दृष्टिकोन असतो. परंतु म्हणजे आताची परिस्थिती बघितली ना तर हार्टचं जे रुग्ण भारतात जास्त हा. आहे त्याला कारणीभूत तेल. हे तेल. त्यामुळं सगळ्यात पहिला तेलाचा म्हणजे बदल आरोग्याचा विचार केला तर त्या लोकांना किमतीचा काहीच नाही, म्हणजे विचार अगदी अगदी नक्कीच. म्हणजे साधारण आता इकडं येणारा जो ग्राहक आहे हा. आपल्याकडे इथं तुम्ही आता वाहता रोड आहे, बरोबर. तर त्याच्यावर ग्राहक कसा आहे, म्हणजे कुठला ग्राहक आहे आणि तो सतत असा कंटिन्यू आहे का किंवा का फिरता? ॲव्हरेज 20% दररोज ग्राहक नवीन आहे हा. आणि 80% ग्राहक आहे हा यापूर्वी येऊन गेलेला आहे. हा, म्हणजे परत म्हणजे परत घेणार आहे. माझी तर अभिमानाची गोष्ट अशी आहे, एक कस्टमर येऊन गेलो ना हा. ते 4-5 जणांना सांगतो हा. तिथं घाटात जावा हा. आणि तिथं तेलाचं नवीन शॉप झाले तुमच्या समोर काढून मिळतो. हा. आणि मला ते असं एक कस्टमर 5-5 कस्टमर देते हा, असे बरोबर. गेले 2-3 वर्षात ना. म्हणजे थोडक्यात काय तर क्वालिटी आणि विश्वास बरोबर. या 2 गोष्टींवर आता आपली मॅक्झिमम माल हा होम डिलिव्हरीला जातो. हा. आणि विशेष गोष्ट म्हणजे आपण विदाऊट चार्जेस हा. म्हणजे फ्री डिलिव्हरी देतो. फ्री डिलिव्हरी करतो. हा. ते कसं इथं जे माल तुम्ही किमतीत विकाल तोच तुम्हाला शेतून तिथं तिथं मिळून फक्त काय करतो एका वेळी 5-7 जणांची ऑर्डर एकत्र करायची. हा. त्यांना सांगायचं तुम्ही आज ऑर्डर दिली 3 दिवसाला तुम्हाला माल पोचतो. जागा पण माल होतो. आणि त्यामुळे मग साधारण ते असं कुठल्या किती रेडिएशन पर्यंत किंवा कितीपर्यंत तुम्ही अख्ख्या पुण्यामध्ये हा, म्हणजे पुण्यातलं म्हणजे जर कुठले फुरसुंगी, हा. विमाननगर, विश्रांतवाडी, हा. इकडं सांगवी, हिंजवडी, कोथरूड, कोंढवा हे तर म्हणजे आसपासचा परिसर सगळा म्हणजे जवळजवळ 80% पुण्यामध्ये आपण होम डिलिव्हरी करतो. तर साधारण एखाद्याने केलं तर साधारण किती ऑर्डर असावी, म्हणजे मग तुम्हालाही नेणं परवडतं? मिनिमम 5 लिटरची ऑर्डर असावी हा. किंवा मग सगळं मग मटेरियल 1500 रुपयापर्यंत हा. असावं. जसं आपण ज्या रस्त्यावर असेल तर 2 लिटर तेल सुद्धा देतो. हा. शेवटी आपण जाणारच जाणार, आहे बरोबर. त्या रस्त्यावर. मग 2 लिटर मागितलं तर 2 लिटरही देतो. पण तेच 2 लिटर दिलेलं तेल हा मला काय पुढचा हा, हा, बरोबर. ग्राहक. कायमचा ग्राहक होतो आणि त्याच्या अनुभवाने आणखीन ग्राहक होतो. आणखी पुढं साधारण आता त्याचा जो आर्थिक गणित कसं आहे काय मला आता महत्वाचा प्रश्न आहे की सगळ्यात आर्थिक गणित, कारण
आपण तसं बघितलं की तुम्ही म्हणला की 3 वर्षानंतर आता कुठंतरी हळूहळू गाडी आमची रोडावर यायला लागली. आणि काय आर्थिक गणित काय कसं आहे किंवा काय आहे म्हणजे नो डाऊट म्हणजे वेटिंग पिरियड आहे ह्याला हा. 2-3 वर्षाचा. 3 वर्षानंतर नक्कीच याचे फायदे ॲटोमॅटिकली जसा सेल वाढेल. हा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं तुम्ही मार्केटिंग किती चांगल्या पद्धतीनं आणि करताय, लोकांना तुमचा माल कशा पद्धतीनं पटवून देता येते पटवून देणं, क्वालिटी देणं, वेळेत देणं, हे 3-4 गोष्टींमुळे हे कस्टमर शक्यतो 99% अजून नाराज नाही किंवा नाही हो तुम्ही अजून माल तुमचं तेल मिळालंच नाही आता. त्यामुळं म्हणजे नक्कीच आपण याच्यामध्ये एक चांगली प्रगती करू असं मला आता विश्वास आपण तुम्ही 3 वर्ष झाला हा व्यवसाय करता बरोबर. आणि हा कसा आहे की ज्याच्यामध्ये आरोग्याविषयी ज्यांना जागरूकता आहे बरोबर असेच ग्राहक इथं येतील कारण 4 पैसे इथं जास्त तुमची अगदी किंमत. खरं. तर असं काय तुमच्या लक्षात येतं की आता लोक जागरूक व्हायला आरोग्याविषयी आता जागरूक व्हायला लागलेली आहेत. अगदी बरोबर. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता माझ्याकडे एक 6-7 फॅमिली आहे आय टी सेक्टरमध्ये हा. की जे एक तर स्वतःहून शेंगदाणे घेऊन येतात, हा. हा, म्हणजे असं पण तुम्ही देता की कोणी स्वतःहून आणलं तर स्वतःच त्यांचं शेंगदाण्याचं तेल काढून देतो, ओके. पण ते तेल न्यायला हा. स्वतःचे स्टीलचे डबे घेऊन येतात. हा. आता काही ग्राहक आपल्याकडून तेल घेऊन येतात हा. तर ते 5-6 मध्ये हा. 5-6 जण आहेत ना ते हा. स्वतःची किटली घेऊन येतात. हा. म्हणजे आपल्या लहानपणी हा. जसं आपण किटलीनं तेल तेल आणायचं, आणायचं तसं आपण- हा. म्हणजे ह्या जुन्या गोष्टी हा. आणि ह्या जुन्या गोष्टींना सायन्स आहे. बरोबर. म्हणजे किटलीतनं तेल आणणं, ते वापरणं हा. किंवा स्टीलमध्ये वापरणं हा. त्याला खरोखर सायन्स आहे. हा. आणि ही तरुण पिढी आजची नक्कीच या मार्गाला म्हणजे त्यांना चांगल्या गोष्टींची गरज आहे पटलेलं आहे. आता तुम्ही म्हटलं की काही लोक स्वतः घेऊन येतात तिथं गाळून येतात ते त्यांचे दर कसे असतात काय असतात त्यांचं जर म्हणजे 30 रुपये किलोने आपण त्यांना गाण्यावर काढून गाड्यावर काढून देतो. पण त्या माणसाने एका वेळेस किती किलो आणणं कारण हा. किती गरजेचं आहे किती आणलं पाहिजे कारण तुमच्या मशीनला ते सूट झालं पाहिजे किंवा ते तुम्हाला परवडलं पाहिजे ते मशीनला किती असावं ते. सगळ्या मशीनला हा. ॲव्हरेज 15 किलो मिनिमम घाणा चालतो. हा. म्हणजे एक घाणा टाकायचा असेल हा. तर 15 किलो हा. शेंगदाणा, 15 किलो खोबरं, हा. 15 किलो तीळ, 15 किलो बदाम. हा. म्हणजे कमी टाकला तर तेल पण नीट टिकत नाही हा. आणि तेलाचा आउटपुट म्हणजे लॉस आहे. बरोबर. त्यामुळे मिनिमम 15 किलो. लोक आता मॅडम म्हणजे 50-50 किलो शेंगदाणे घेऊन येतात. बरोबर. 50 किलोला 22, 23, 24 किलोपर्यंत तेल, 15 किलोला साधारण शेंगदाण्याला किती तेल तयार होतं 45 ते 48% तेल तयार तेल. होतं. हा. जर घुंगरू शेंगदाणा आपला लोकलचा शेंगदाणा असेल हा. तर त्याला 42% तेल पडतं. पण म्हणजे सगळ्यात शेंगदाणा चांगला, घुंगरू पण चांगला, गुजरात पण चांगला. क्वालिटी ही सगळ्यात महत्त्वाची. आता आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की शेंगा सहज तेल काढतात म्हणजे शेंगा टाकूनच हो, हो. तेल घाणा येऊ बरोबर. तशा पद्धतीनं तुम्ही का फक्त शेंगदाणेच लागतात हा. तुमच्याकडे काय आहे म्हणजे आता पद्धत? त्याला म्हणायचं खरं हे ओरिजिनल लाकडी घाल. हा. ह्याच्यामध्ये आतमध्ये ते लाकूड हा, आहे बघितलं आतमध्ये आणि लाकडीचं वरून फिरणारं पण 2 लाकडांच्या क्रशिंगमध्ये होतं. बरोबर. त्यामुळे ह्याच्यात पेंडीत तेलाचं प्रमाण राहतं. आपण जे लहानपणी घाणे बघितले हा. ते लोखंडी घाणे होते. हा. म्हणजे त्यात अख्खी शेंगदाण्याचं पोतं टाकायचं, शेंगा टाकायचो आपण. एका बाजूला तेल निघणार, एका बाजूला पेंट पेंट पडणार. पडणार. हा. ह्याच्यामध्ये अख्खा शेंग म्हणजे अख्खी शेंग चालत चल, नाही, बरोबर. अख्खं सूर्यफूल चालत नाही, अख्खी करडई चालत नाही. हा. आता ह्याच्यामध्ये लागणार आपण करडई आणि सूर्यफुलाची डाळ हा. ही परभणी, जालना हा. या ठिकाणावरून मागवतो. हा. सरासरी आठवड्याला 500 किलो डाळ आपल्याला लागते. लागते. हा. म्हणजे त्याला एक म्हणजे 45-50% ॲव्हरेज पडतं त्या ते. दुसरं गोष्ट की ह्याला कुठली उष्णता नाही, हा. म्हणजे ही हीट प्रोसेस प्रोसेस नाही. म्हणजे कंपनीतून ह्याच्यातून जी तेल पॅकिंग येतं हा. ते हीट प्रोसेसनी तयार त्याला होतं. हीट प्रोसेस असते, अनेक केमिकल असतात. ह्याला हीट प्रोसेस नसल्यामुळं हा. हे कच्चं तेल हा. असतं त्यामुळे हे कमी लागतं. हा. म्हणजे वापरताना सुद्धा कमी वापर. हां, समजा जर तुम्हाला हे डब्यातलं तेल 10 लिटर लागत असेल हा. तर 5-6 म्हणजे राजीव दीक्षितांच्या पुस्तकानुसार एका माणसाला जास्तीत जास्त 750 ml तेल महिन्याला भरपूर लागतं. हा. म्हणजे ते हे कच्चं तुमच्या आपल्याकडे आहे ते गाण्याचं. गाण्याचं ते लाकडी गाण्याचं. अगदी बरोबर. आता आपण अनेक वेळा काय वाचत होतो की कच्चं तेल आरोग्याला आरोग्यवर्धक नाही हां. असा काही प्रचार केला जातो तर काय त्याच्यात तुम्हाला काय अनुभव किंवा- गेले 40 वर्षाचा तोच प्रकार आहे. हा. कारण हे स्वस्त तेल मिळत आलं, पाम तेल वगैरे पाम तेल, हा.
स्वस्त आलं हा. मग ते मार्केटमध्ये कसं विकायचं ऐकायचं, हा. तुम्ही राजू दीक्षित यांची 20 रुपयाची सीडी आहे हा. याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा वापर आहे. हा. आपल्याला कोणाला नावं ठेवायची नाही बरोबर. प्रत्येकाचा व्यवसाय हा. परंतु त्या सगळ्या म्हणजे का ते तेल चांगलं नाही किंवा काय हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे विश्लेषणात्मक म्हणजे दिलं. लोकांच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या वाचनानुसार ह्याच्यानुसार जे आपण कंपनीतलं जे हिट प्रोसेसनी तयार केलेलं तेल आहे बरोबर. त्याच्यापेक्षा कधी हे आरोग्यवर्धक तेल आहे. 100% सांगितलं 100%. आता साहेब व्यवसाय तुम्ही करत आहात डिलेव्हरीच्या संदर्भामध्ये एखादी मागणी केली समजा कुणाला येईल तर ती काय प्रोसेस आहे कशा पद्धतीनं लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता मी काय करता व्हॉट्सअपला आपल्याला त्यांचे मेसेज येतात हां जे रेग्युलर कस्टमर आहेत ना हां. त्यांचे मेसेज येतात मग आज जर मेसेज आला तर आजपासून तिसरा दिवस म्हणजे उद्या परवा 2 दिवस त्याच्या- म्हणायचं तिसऱ्या दिवशी त्यांना माल 100% पोहोचला जागा पोचताना त्यासाठी वेगळी मॅन पॉवर आहे शक्यतो सगळं हे माझी मुलंच करतात विशेष अरे वा छान आनंदाची नवीन म्हणजे दुसरी पिढी इथं तयार होते तुमच्या दोन्ही मुलं इंजिनियर आहेत हां. एक मेकॅनिकल आहे एक सिव्हिल आहे पण तरी सुद्धा मुलं स्वतःहून हां. सुरुवातीला आपण रिक्षा वापरत होतो पण नंतर मुलांच्या लक्षात आलं की चला आपण का करू नये आणि त्यांनाही त्याचा फायदा असा झाला की अनेक लोकांच्या ओळखी होत गेल्या हां. जे आता प्रोडक्टबद्दल लोकांना सांगायला लागले हां. त्यामुळे कस्टमर वाढत बरोबर साहेब आता मी बघितलं तुमच्या पोलीस अधिकारी म्हणून मी तुम्हाला बघितलेलं आहे त्यानंतर गेले अनेक दिवस जाता येता एक व्यावसायिक म्हणून मित्र म्हणून भेटत आलेलं साधारण या प्रवासामधला काय वाटतं तुम्हाला म्हणजे पोलीस अधिकारी आणि त्याच्यानंतर असणारी ही शेठची खुर्ची शेठची. आणि अधिकाऱ्याची खुर्ची याच्यामध्ये काय तुम्हाला तफावत काय वाटतं आनंद किंवा काय वाटतं तुम्हाला दोन्ही गोष्टीत आनंद आहे हां कसं आहे तुम्ही जर खोगीर बांधलं मी घोड्याला खोगीर असतं ना, मी आता पोलीस अधिकारी होतो हे मी काय असलं काम करणार वगैरे वगैरे. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत बरोबर त्यामुळं शेतातला आनंद हां. किती असतो हे आपल्या एवढ्या कुणाला माहित नाही निर्मितीचा आनंद निर्मितीचा आनंद सेम कंडिशन इथे आहे हां. हे मशीन चालतात तेल चालू असतं लोक बघतात लोकांना उत्सुकता असते की म्हणजे काय प्रकार हां. म्हणजे आम्ही लोकांना फ्री ठेवले मुद्दाम तेवढ्यासाठी क्लास ठेवलेले हां. इव्हन एंट्री सुद्धा देतो ते असू द्या लोकांना बघू द्या तुला की नक्की काय आहे. हां. म्हणजे आपल्याला व्यवसाय करायचा आहे. जर लोकांचा विश्वास पडला तरच ग्राहक आपल्याकडे येणार आहे. बरोबर म्हणजे ह्याच्यात मी अनुभव घेतलेला सुरुवातीला सांगतो एक कस्टमर सुरुवातीला म्हणजे सरासरी 3 वेळा चौकशी करून जातो हां. पहिल्यांदा येतं बघणार वगैरे वगैरे ठीक आहे दुसऱ्यांदा येतं रेट विचारणार ठीक आहे तिसऱ्यांदा येतं मग कुठेतरी अर्धा लिटरची बॉटल घेऊन जातो आणि चौथ्या वेळी तो कस्टमर होतो हां. त्यांचंही काही चुकीचं नाही चिकित्सकपणा तुम्ही पैसे देताय तुम्हाला तुमचं म्हणजे क्वालिटीचा माल मिळाला पाहिजे म्हणजे मी स्वतः ह्या गोष्टीचा ग्राहक म्हणून बरोबर की मी जर पैसे देतो तर मला क्वालिटीचा माल मिळाला पाहिजे तसं कस्टमरला सुद्धा क्वालिटीचा माल मिळावा आणि ह्याच्यात जो आनंद आहे ना आनंद आता काय आपण रिटायरमेंट माणसं आहोत टाईमपास होतोय अनेक लोक भेटतात तिथं लोकांना समाधान मिळतं बरोबर ह्याच्यापेक्षा आणखी काय आनंद साहेब आता तुम्ही पोलीस अधिकारी म्हटलं की मग ऑफिसमध्ये बसलं की येणार मग गुन्हेगारांशी संबंध येतो आरेकाऱ्याची सगळी आरेकाऱ्याची. शब्द सगळे आरेकाऱ्याचे असतात हां. मी आता आल्यापासून बघतोय की आता तुमच्या ह्याच्यामध्ये आरेकारे हा शब्द नाही आहे. आता आहो जावो तुमचा बदल झाला काय वाटतं ह्या सगळ्या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं कसं असतं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खोगीर हा विषय पुन्हा एकदा की जर तुम्ही तर खोगीर बांधून चालत राहिला ना बरेचदा बघा शिक्षकांपूर्वी आपल्या काळात शिक्षक इतके स्ट्रिक्ट बरोबर. होते की ते त्यांच्या मुलांना एवढं म्हणजे शिस्त शिस्त असायची शिस्त असायची की कधी कधी उलटी बाजू दिसायची ते बरोबर हे काही अनुभवाच्या गोष्टी म्हणजे मी जर खुर्ची सोडली ना पोलीस खात्याची म्हणजे घरी गेलो ना हां. तर कुणी मला अधिकारी म्हणणारच नाही बरोबर पण खुर्चीत बसलो तेव्हा तुम्हाला ती गरजेचीच गोष्ट असते ती काय होत होतं मला काय सांगता म्हणजे त्या अंगामध्ये एकदा वर्दी घातली की तुम्हाला त्या ते तिथं बिंदलेलं होतं हे खोटं वाटेल की चिठ्ठी दिल्याशिवाय मी तुला एंट्री देत नव्हतो बरोबर मी बघितलेलं आहे ना तुमचा सहकार नगरला असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कुठे? तुम्ही जिथं जिथं माझा संपर्क आला तिथं तिथं पोलीस अधिकारी म्हणजे एक आम्हाला अभिमान वाटायचा की अधिकारी असावा तर ह्या पद्धतीने नक्की, असावा नक्की. म्हणजे त्यावेळी तालुक्यांना खरोखर एवढं अप्रिसिएशन दिलं होतं आपल्याला त्या 5-6 वर्षांमध्ये
शेवटी त्याने आपापलं काम करत राहिलं आणि म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा जो आनंद आहे मला पहिल्यापासून आपण शाळेत असताना सुद्धा काहीतरी चालूच असायचं. पोलीस खात्यातही चालू होतं, वेगवेगळे प्रयोग अनेक प्रयोग केले तुम्ही पोलीस अजूनही शेतीत प्रयोग चालू असतात माझे. काय नाही काय म्हणजे जितकं तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून जितकं तुम्ही रमला, जितकं पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही तिथं वेगवेगळे प्रयोग केले, तेवढंच आता सेवानिवृत्तीनंतर तुम्ही व्यावसायिक म्हणून याच्यामध्ये तुम्ही काम करता. आता तुम्ही बघितलं की अनेक तुमचे मित्र आता जवळजवळ आपण आता सगळं रिटायरमेंट झालेलो आहोत. काय तुम्ही रिटायरमेंट जे लोक होत आहेत त्यांना काय तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवानुसार? त्यांनी काय करावं किंवा त्यांचं पुढचा जो नंतरचं जे जीवन आहे ते त्यांनी कशा पद्धतीनं त्याचं मॅनेज करावं किंवा काय करावं? सगळ्यात पहिलं मित्र असावं. हां, तुम्हाला 4 चांगले जवळचे मित्र असावे. एक त्यांच्यात उठायला असेल जाणं किंवा त्यांच्यामध्ये फिरायला जाणं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही कशात तरी रमलं पाहिजे. व्यायाम तर प्रत्येक जण करतच असतोय, परंतु तुम्हाला दिवसातले 4 तास का होईना तुम्ही घराच्या बाहेर असलंच पाहिजे, अन्यथा तुम्ही घरात बोजा होणार. बरोबर. नवीन तर पुढची पिढी काय तो तुम्हाला म्हणजे रिटायरमेंट नंतर 2-3 वर्ष गेल्यानंतर मला असं वाटतं की पुरुषाची घरातली किंमत बऱ्यापैकी कमी झालेली असते. बरोबर. अनेक कुटुंबांमध्ये पुरुष ओझ असल्यासारखं वाटतं. पुरुष आहे त्याच्या उलट स्त्रीच आहे. स्त्री गरजेची मला वाटते मुलं सांभाळायला, काम करायला, धान्य निवडायला, काय करायला, भाजीपाला निवडायला, घर सांभाळायला, बाहेर कुठे गेलं. मध्ये एक लेख वाचला होता, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की रिटायरमेंट पुरुष म्हातारा होतो आणि स्त्री वयस्कर होती. किती भारी 2 शब्दात म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही किती आनंदी राहा ह्याच्यावर बरंच काही आवडतं. आनंदी आणि तुम्ही कामात किती वेगवेगळ्या गुंतून घ्या. यस. आता तुम्ही काय काय अनुभव मला माहिती आहे, मी आता लोकांना सांगण्याची गोष्ट नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्ही अजूनही त्या पद्धतीनं पहिल्या पद्धतीनं काम करताय. म्हणजे ह्याला मन फार मोठं. आपण आता सगळे एकत्र वाढलेलो आहोत. अडचणी तर प्रत्येकाला येतात. म्हणजे त्या प्रसंगात परभणी आणि नांदेडवरनं लोक भेटायला आले होते की जे माणसं कधी आपण एकमेकांना बघितली नाही. फेसबुकवरची लोक आली, फेसबुकवरची लोक त्या प्रसंगात दुःखद प्रसंगात आले. हे ह्याच्यात आणखी काय बरोबर त्याच्यावर आपली श्रीमंती काय आपली श्रीमंती. साहेब आता आपण बघतो की आता नवीन तरुण पिढीला जर व्यवसाय हा करायचा असेल, नवीन तरुण पिढीला तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्ही केला, रिटायरमेंटचं एकही केलं, नवीन तरुण पिढी कशा पद्धतीनं याच्यामध्ये करू शकेल किंवा त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल की ज्याला वाटतं की मला आता मी बघितलं की आता काही लोक येत आहेत, माहिती घेत आहेत, जात आहेत, बाबा कसं केलं, किती केलं हे विचारतायत. रोडवर तुम्ही असल्यामुळे लोकांना तो कुतूहल आहे किंवा साहेबांना आपण पोलीस ड्रेसमध्ये बघितलेलं ना, आता साहेब खुर्चीवर बसले मग लोक येतात, चौकशी करतात. तर काय तुम्ही नवीन माणसाला वाटलं की मला आता व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये काय संधी आहेत आणि काय धोके आहेत? चांगला प्रश्न. सगळ्यात महत्वाचं ना, हे जे काही विषय आहेत पारंपरिक शेतीशी निगडीत, हे मॅक्झिमम IT सेक्टरमधली मुलं मुली करतात. आता तुम्ही टू ब्रदर्स म्हणून नाव ऐकलं असेल की ज्यांनी MBA झालेली 2019 नोकरी सोडली आणि शेतीमध्ये काम केलं आहे, पट्टीमध्ये उलाढाल करतात. बरोबर. मी जर अनुभवलं ना गेले 3 वर्षामध्ये ह्या क्षेत्रात म्हणा, गिरगाईचा विषय असेल म्हणजे दुधाचा, तुपाचा किंवा इतर काही वेगळे विषय आहेत, शेती निगडीत, कुक्कुटपालन, गावरान कुक्कुटपालन. म्हणजे एक मुलगा पुण्यात 2-2 लाख अंडी दररोज विकतोय पुण्यामध्ये, गावरान अंडी. आणि ही सगळी तरुण पिढी करते, शिक्षित शिवाय उच्च शिक्षित करते. तर प्रचंड अवेअरनेस आहे ह्या मुलांमध्ये, प्रचंड. आणि दुसरी गोष्ट की त्यांना सगळं रेडीमेड मोबाईलवर इंटरनेटमुळे मिळालेलं आहे. ते 2 मिनिटात शोधून काढतात. ते काय विचारलं ना ते लगेच 2 मिनिटात माहिती देतात आणि त्याचा फायदा त्यांना प्रचंड आहे. म्हणजे पहिल्यांदा माणूस पूर्ण अभ्यासू आणि हुशार असला पाहिजे आणि शिक्षित असला पाहिजे. आणि ही तरुण पिढी ना जी ह्या क्षेत्रात काम करते प्रचंड अभ्यास. मुंबईला मी एक घाण्यापूर्वा व्हिजिट करायला गेलो होतो.
आमच्याकडे असे 40 मशीन आहेत. हा. आज 5 कंट्रीमध्ये ते माल लाकडी तेल घाणा नाव. एक्सपोर्ट करतात. हा. विचार करा. आणि किती वर्ष त्यांची पण 6-7 वर्ष झालीत. बरोबर. ते पण दोघंही नवरा बायको आयटी सेक्टर. म्हणजे सांगायचा उद्देश काय की तुम्ही किती अभ्यास करता, तुम्ही किती जीव त्यामध्ये ओतताय ते. म्हणजे प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेतली. नाहीतर मग काय होतं आपल्या पिढीमध्ये, हां हे होय करायचं चला, बाकीचा काही विचारच करायचा नाही. म्हणजे तो आपण लहानपणा असताना असायचं त्या वर्षी ऊसाचं बिल होईल, हां 7-8 लाख रुपये येणार आहे. हा. मग ते मुलीचं खर्च, लग्नाचा खर्च, हा खर्च, तो खर्च, त्याच्यात 8 लाख रुपये खर्च झालेला असतो. बरोबर. अगोदर. तसं ह्या पिढीत नाही. हा. आपल्या पिढीच्या म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पिढीत ही परिस्थिती होती. हा. कारण उत्पन्नाची साधनच नव्हती. मर्यादित होती. बरोबर. अगदी ऊसाचं बिल जवळजवळ, शेतीच्या ह्याच्यावरच सगळं हा, अवलंबून. किंवा तरकारी काय असेल ते साहेब आता याच्यात संधी काय आहे? चांगल्या संधी येतो सगळं. हा. म्हणजे ज्याला करायचंय ना, फक्त वेटिंग पिरियड महत्वाचा आहे. पेशन्स महत्वाचं पेशन्स महत्वाचा आणि सातत्य आणि लोकांना देत असणारा तुमचा विश्वास नक्की. राखता आला पाहिजे. लोक म्हणजे 5 लिटर तेल घ्यायला हा. हडपसर पासून इथपर्यंत येतात. म्हणजे सुरुवातीला आले, नंतर आपण त्यांना सांगतो सांगितलं. डिलिव्हरी त्यांना ज्यावेळी त्यांच्या पण मित्रांनी सांगितलं असतं, नातेवाईक बाबदेव गाणं घाटात जावं, तिथून लाकडी घालणार, तुम्हाला पाहिजे ते तेल समोर मिळेल. तर त्याच्यामुळं नक्की ह्याला भवितव्य चांगलं आहे. म्हणजे नवीन तरुण पिढीला जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर त्याला ही संधी चांगली, हा व्यवसाय सुद्धा चांगली आहे, परंतु अभ्यास करणं तर तितकंच गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे बघून जर कोणी म्हणणार असतं, हा. म्हणजे आता 3 वर्ष झाले, हा. पूर्वी आम्ही मनात आणलं की कधी फिरायला जायचो हा. 4 जण. हा. आज 3 वर्षांना आम्हाला फॅक्टरी पण थोडी एकदा सुद्धा कुठं बाहेर राहायला जातं. बरोबर. म्हणजे एवढं तुम्हाला तिथं वेळ देता आला हे पण काही प्रॉब्लेम नक्कीच आहे. हा. म्हणजे माणूस एकदा गुंतला की त्याला व्यवसाय एके व्यवसाय दुसरं काय करताय. अगदी अगदी. म्हणजे तुम्हाला 2 दिवस कुठं जायचं झालं, ते बंद ठेवून जावं लागणार. बरोबर. सगळ्या गोष्टी म्हणजे त्या काउंट कराव्या लागणार आहेत. पण म्हणजे लोकांनी आज सरकारी नोकऱ्या किती राहिल्यात तसा विचार नाहीच ना, सरकारी नोकऱ्या उपलब्धच नाही. हां? 10% तरी लोकांना सरकारी नोकऱ्या मिळतात. त्यापेक्षा वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या व्यवसायात जर लोक आले, तर माझेच एक साहेब आहेत, 30 एकर आल्याची बाग आहे त्यांची. हा. 30 एकर, 3-4 टेम्पोच नुसतं ते माल इकडे तिकडे पोहोचवण्यासाठी. करतात लोक. संधी आहे, फक्त अभ्यास करून कुठली गोष्ट अभ्यास करा आणि पाऊल टाका, तुम्हाला यश नक्की आहे. फक्त वेटिंग पिरियड सुद्धा तितकाच गरजेचा. आता आपण बघायचं की उत्तम शेती म्हटलं जायचं, हो, मध्यम व्यवसाय म्हटलं जायचं आणि कनिष्ठ नोकरी म्हटलं जायचं. साधारण तुमच्या या ह्याच्यामध्ये नोकरी का व्यवसाय काय वाटतं तुम्हाला? 100% व्यवसाय. का? नोकरीत तुम्हाला असं एक पॅटर्न ठरलेला असतो, लिमिटेशन असतं. म्हणजे मी गमतीनं पोलीस खात्यात असताना मी म्हणायचो, मी खात्यात फक्त माझ्या 50% बुद्धीचा वापर करतो. माझी 50% बुद्धी वापरायची राहिलेली आहे आणि मी रिटायरनंतर ज्या गोष्टी नक्की करतो. आणि मग त्याच्यामधनं वेगवेगळ्या संस्था, शेती हा विषय आणि मित्रकंपनी. माझा सगळ्यात आवडता विषय 4 मित्र. गप्पा मारायला एकत्र येणे, तासभर गप्पा मारणे किंवा कुठेतरी फिरायला जाणे. एखादा मुक्काम असा की चला आज 4 जणांनी निघायचं, कुठे महाबळेश्वरला मुक्काम जायचं, कोकणात जायचं. पासून काय बोलू? अरे मी सांगतो काय नको बोलू, मी विचारलं तेवढंच सांग. काय बोलू? खरं तर व्यवसाय म्हटलं की या ठिकाणी जे कामगार असतात तेही त्या ठिकाणी तेवढेच महत्त्वाचे असतात. म्हणजे व्यवसायामध्ये भांडवल जेवढं गरजेचं आहे तेवढंच या ठिकाणी असणारा विश्वासू असणारी जी माणसं आहेत, जे कर्मचारी आहेत ते तेवढीच महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी असणारे जे माझे मित्र आहेत साहेब त्यांचं कौतुक करत होते की गेले अनेक वर्षापासून मध्ये अगदी व्यवसायाच्या सुरुवातीपासून हा मुलगा माझ्या बरोबर आहे आणि खरं तर मी त्याच्या जीवावर, त्याच्या विश्वासावर हे दुकान मी सोडून जातो, त्याच्या जीवावर होऊन मी व्यवसाय करतो. म्हणून आज आपण त्याची संवाद साधतोय. बाळा तुझं नाव काय? रितेश. कधीपासून, किती वर्षापासून इकडे? 3-4 वर्षापासून. कुठलं गाव कुठलं तुझं? सोलापूर. सोलापूर. मग इकडं कसं काय आलं? इकडं असं
असंच काम करायला आलतो, पण त्या मामा होते एक माझे काकांचोर, हा तर त्यांच्या म्हणून त्यांच्या शेतावर गेलो. तिथून काकांसंग ओळख 3 झाले. मग ते म्हणले आम्ही त्यालाचा गाणं चालू करणार आहे. हा तर माझ्या पप्पांसंग 3 बोलले. हा तर माझे पप्पा पण होते इथं मध्ये, पण त्यांनी सोडून दिलं काम काय ते. बर. मग आता तू फक्त इथं कामच करतो का शाळा बिळा काय नाही, शिक- कॉलेज करून करतो. म्हणजे काम करून किती हो. शिकलाय काय करू आत्ता 12वीला आहे. आणि मग ते आलं त्यावेळेस कितवीला शाळेत? काहीतरी 9वीला होतो. हा मग पुढचं मग 2 वर्ष 3 वर्ष शिक्षण मग कसं केलं तू? असं काम करूनच केलं. काकाने घेतलं, इथं अभ्यास घेतलं, हा मग तिकडं शाळा करत हे. हा म्हणजे मग तू इथं आल्यानंतर 9वीत होता, 9वीत तो 10वी शिक्षण हो, झालं 10वी, 11वी, आता 12वीला. 12वीला आहे, हो. 12वीला आहे. हा. आता याबद्दल काय काय इथं काय काय काम करतो? इथं तेल काढतो, बाहेरचं कॉन्टेक्ट बघतो, कस्टमर बघतो, हा अजून काय आतलं भराभरी ती समजा. आता काका म्हणत होते त्याला पोलीस मध्ये भरती करायचे, मला काय म्हणत काय काय वाटते तुला? हा? पोलीस मध्ये तर नाही, आज काकांसोबतच राहायचं मला. असं पोलीस मध्ये ती एवढं हे नाही. म्हणजे पोलीस मध्ये तुला इंटरेस्ट नाही, नाही. म्हणजे असं व्यवसायामध्ये तुला हा, मला काकांसोबतच राहायचं असं. साधारण तू इथं काम करत असतो म्हणजे आता काकांना काही गोष्टी काकांना माहित नसते. हा. साधारण आता इथं आपण बघतो की तेल आहे, शेंगदाणे आहे, खोबरं आहे. साधारण एका किलो किंवा तुम्ही एका वेळेस 15 किलो हा. शेंगदाणे त्याच्यामध्ये हा. टाका. त्या 15 किलोचं किती किलो तेल तयार होतं? जर शेंगदाणे वळणं असतं, ते हा. शेंगदाणा आपला गुंगुरो असला हा. की त्याला 5.5-6 पडतं. हा. आणि जे आपला गुजरात शेंगदाणा असतो ना तेलाचा, हा. त्याला पडतं 7-8 लिटर. म्हणजे मग आता तुम्ही इथं 7.5 गुजरात शेंगदाणा हो, वापरता. गुजरात. खोबरं किती एका वेळेस किती लागतं की 15 किलो लागतं. मग त्याचं किती तेल तयार होतं? त्याचं पडतं 8.5 लिटर पडतं. मग त्याचं आता तू इथं जे करतो हे आता समजा बघितले की इथं तेल पण गाळतो, हा. इथे व्यवसायाचे येणारे कस्टमर पण हा. नसले की कस्टमर हे कसं करतो म्हणजे काय तुला काय लिहून ठेवतो का नाही काय? नाही, ते आता मध्ये मला हिंदी 3 बोलता येत नव्हतं ना, हा. तर ते काका हळू हळू शिकवायचे. काका दादा ते नियम तसं आहेत ना. काका म्हणजे आपले साहेब. हा साहेब. हा ते हळूहळू जसे कस्टमर यायचे हा. ना, ते सांगायला लावायचे, कारण की मलाच पहिला पुरं पाठवायचे, कारण हा. की माझी धारच झाली पाहिजे बोलण्यात. हा. हे असं सांगायचे समजे. मग आता तू बघितलं तर 9वीला या ठिकाणी आला म्हणजे हा. 9वीला आला त्यावेळेस तर सांगत होते त्याला बोलता मला पण बोलता पण येत नव्हतं, लिहिता पण येत नव्हतं, हा. म्हणजे स्वतःचं नाव पण लिहिता येत हा. नव्हतं. तर त्यांनी शिकवलं मला असं नाव कसं लिहायचं, सही कशी करायची, तर पेपर 3 कसं सोडवायचं हे समजा शिकवलं. हा. आणि आता मला मराठी चांगलं वाचता पण येतं. समजा आता इंग्लिश वाचायला शिकाले, अरे वा. हळूहळू ते पण शिकेल. म्हणजे मग आता असं ठरवलं की नोकरी न करता काकांच्या बरोबरच या व्यवसायामध्ये. हा, त्यांच्यातच उतरायचं. ठीक आहे. नमस्कार. आपण आता साहेबांशी संवाद साधलेला आहे. खरं तर व्यवसाय म्हणून ह्या आमच्या संवादाकडे बघू नका. निवृत्तीनंतर तुम्हाला कशा पद्धतीनं आपलं जे उर्वरित भावी आयुष्य आहे ते कशा पद्धतीनं जगलं पाहिजे, जीवनाकडं आपण कसं बघितलं पाहिजे आणि मग आपलं जे उर्वरित जीवन आहे ते कसं आनंदी आपल्याला करता येईल आणि केवळ आनंदी करत असताना त्याच्यातूनही काही 4 पैसे आपल्याला मिळतील का, यासाठी खरं तर ही मुलाखत आपण निश्चितपणे अभ्यासावी. आणि ज्यांना कुणाला या व्यवसायाची माहिती हवी आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आपण स्क्रीनवर नंबर देणार आहोत. त्या साहेबांशी तुम्ही संपर्क साधा. निश्चितपणे ते समाजसेवक आहेत. आयुष्यभर त्यांनी समाजासाठी त्यांनी झटलेले आहेत. ते निश्चितपणे लोकांना माहिती देतील, व्यवसाय उभारण्यासाठी माहिती देतील, व्यवसायाची कशा पद्धतीनं तुम्हाला प्रगती करता येईल यासाठी ते तुम्हाला सहकार्य करतील. त्याचबरोबर एक सकस जे आपल्याला खरं तर आता जी आपण वस्तू घेतोय त्या विषमुक्त असल्या पाहिजेत. आपलं आरोग्य आपल्याला सुधारलं पाहिजे. चांगल्या पद्धतीनं आपल्याला खाण्याचं तेल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या चांगल्या पद्धतीनं सकस आपल्याला मिळायला पाहिजेत. यासाठी निश्चितपणे एक वेळ तुम्ही या ठिकाणी महर्षी ऑइल मिलला या ठिकाणी भेट द्या. कोंढवा ते सासवड रोडवर आपण ज्या ठिकाणी कोंढव्याचा घाट सुरू होतो त्याच्या अगोदरच सुरुवातीला हे दुकान आहे. या ठिकाणी या, तुम्ही निश्चितपणे माहिती घ्या आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्णपणे खात्री या ठिकाणी दिली जाईल. या ठिकाणी आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा. आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतोय ते तुम्हाला घर बसल्या पाहता येईल. धन्यवाद. थँक्यू.